वेल, हे पहिल्यांदा आम्ही पुष्पक नगर मधले सगळे प्रोजेक्ट आम्ही फोरकास्ट करतो आहे इकडे. आणि ही पहिली संधी आम्ही घेतलेली आहे या एक्झिबिशनला पार्ट घेण्याची. याच्या अगोदरही आलेली, पण यावेळेस जो रिस्पॉन्स पाहता असं लक्षात येत आहे की हे अगोदरच आम्ही करायला पाहिजे होतं. खूप चांगला रिस्पॉन्स आहे कस्टमर्स लोकांचा. आणि आम्ही टोटल जे आमचे प्रोजेक्ट्स आहेत ते पुष्पक नगरसाठी आम्ही पूर्ण फोकस ठेवलेले आहे कस्टमर्स. वेल, एम्युनिटीज प्रत्येक बिल्डिंग मध्ये वेगळे आहेत, पण मोस्टली तुम्हाला सांगायचं म्हटलं तर स्विमिंग पूल सोडून इथं सगळ्याही टॉप क्लासचे एम्युनिटीज आपण दिलेले आहेत. जसे की आमच्या याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता, सगळे रूफटॉप टेरेसेस आपण दिलेले आहेत, लाऊंज बनवून दिलेले आहेत, मंदिर हे ते इंटरकॉम फॅसिलिटी सेफ्टीच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत. आपले 1 BHK जर पाहता गेला तर टॉवर मध्ये आपले 1 BHK आहेत ते 45 lakhs पर्यंत तुम्हाला भेटतात नावावर करून. आणि 2 BHK आहे ते 70 lakhs पर्यंत तुम्हाला भेटतात. पण ऑन द स्पॉट जर बुकिंग आपण घेत असाल तर ग्राहकांसाठी खूप मोठी संधी आहे. तोच फ्लॅट आम्ही 37 लाख मध्ये, जो 1 BHK आहे तो 45 तो तुम्हाला 37 लाखामध्ये देईल. पेमेंट हार्डली 10 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला करावे लागतील. आणि जे 2 BHK आहे ते तुम्हाला 60 लाखापर्यंत आम्ही 1 टाइम मध्ये तुम्हाला देऊ ऑन द स्पॉट बुकिंगसाठी. आणि काल आमच्या इथे 2 स्पॉट बुकिंग झालेले आहेत. खूप खूप डिफरन्स आलेला आहे. हे असं गती म्हणताना येणार नाही की रिअल इस्टेटची गती वाढलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्राचा इकॉनॉमिक यांनी ग्रोथ होणार आहे. हे जे प्रोजेक्ट आता जे लॉन्च झालेले आहे, अटल सेतू झालं, एअरपोर्ट झालं, रेट जे पहिले आम्ही विकायचो, आम्ही साधारणपणे 35 ते 36 लाखामध्ये 1 BHK विकायचो. आज तोच आम्ही 45 लाखाला विकतो. हे साधारण हा स्पॅन जो आहे हा 2 ते 3 महिन्यामध्ये आले. जसे आपले माननीय पंतप्रधान आले, त्यांनी उद्घाटन केलं या अटल सेतूचं, तर या दृष्टिकोनातून खूप मोठा डिफरन्स बघायला भेटेल. नमस्कार मंडळी, मी असा विचार करेल की तुम्ही नक्की श्री बिल्डर्सला तुम्ही संधी देण्याचा प्रयत्न करा. इथे व्हिजिट करा. आमच्या इकडे व्हेरियस ऑप्शन्स आहेत. तुम्हाला आता रेडी टू मूव्ह हवे असतील किंवा तुम्हाला 3 महिन्यांनी हवे असेल, वर्षभराने हवे असेल किंवा 3 वर्षांनी हवे असेल, असे प्रोजेक्ट प्रत्येक टाईपचे आपल्याकडे प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की या, व्हिजिट करा, तुमच्या खिशाला थोडासा भार द्या. चांगले बुकिंग तुम्हाला इकडे भेटतील. पहिल्यांदा म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे एक्झिबिशन जो झाला या वर्षाचा, आम्ही लवकरात लवकर दुसरी संधी पाहतोय क्रेडावाल्यांनी आम्हाला द्यावी, जेणेकरून आमचे आता पुष्पक नगरचे नाही, आता आमचे अपकमिंग जे प्रोजेक्ट जे तलोजामध्ये मोठी टाउनशिप येणार आहे, गोरगरिबांपासून ते हाय क्लास लेवलच्या लोकांसाठी आपण तिकडे फ्लॅट्स देणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला लॉन्च करायच्या, तर त्या लॉन्चसाठी ही सगळ्यात मोठी संधी असेल असं मला नक्की वाटतं. कोणी आहे ना, खास करून नवी मुंबईमध्ये काम करते. आतापर्यंत आपण तळोजा, खारघर, उल्वे, पुष्पक नगर, करंजाडे बऱ्याच ठिकाणी आपण काम केलेलं आहे. पण यावेळेस लोकांची बरीच डिमांड आली आणि बेनेमध्ये पण आपल्याला स्पेशल इन्व्हिटेशन आलं की तुम्ही सर एवढे मोठे प्लॉट तुमच्याकडे आहेत, चांगले आहेत, एवढे प्लॉट तुमचे लोकेशन चांगले आहे, छान आहे, तर तुम्ही आपल्या एक्झिबिशन मध्ये या. त्याप्रमाणे आपण आता फर्स्ट टाइम एक्झिबिशन मध्ये आपण आलेलो आहोत. त्याप्रमाणे आपल्याला आज बघतो दुसरा दिवस आहे एक्झिबिशनचा आणि रिझल्ट पण आपल्याला त्या ठिकाणी चांगला भेटलेला आहे. या ठिकाणी वगैरे पसंती चांगली आहे. आपले एलिव्हेशन्स, आपले बिल्डिंग्स बघून लोक म्हणजे चांगल्यापैकी अट्रॅक्ट झालेले आहेत आपल्याकडे. असं आहे. येणारे ग्राहकांना काय सांगतो? ग्राहकांना जो आपला ग्राहक जो येतो, ऑलरेडी मार्केटमध्ये श्री बिल्डर हा ब्रँड ऑलरेडी आहेच, सगळ्यांना नाव आहेच मला. पण येईल त्याला आपण हे सांगतो की आपल्याकडे जे प्रोडक्ट जे आहेत ते पूर्णपणे म्हणजे मार्केटच्या टॉप लोकेशनचे प्रोडक्ट आपल्याकडे असतात. आणि प्लस क्वालिटीमध्ये आपण एकदम बांधलं गेलेलो आहोत. तुम्हाला क्वालिटी भेटेल, लोकेशन भेटेल, वेळ पोझिशन भेटेल आणि मार्केटपेक्षा जे तुम्हाला जे आहे रेटमध्ये आपल्याकडे एकदम बेस्ट रेटमध्ये भेटेल. असं आहे. मी सतीश कडू, श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पार्टनर आहोत. आम्ही अमोल सर, अक्षय सर, सतीश कडू. माझं सध्या पुष्पक नगरमध्ये प्रोजेक्ट चालू आहेत, उल्वेमध्ये पण आहेत, तळोजामध्ये अपकमिंग आहे. सध्या माझे 4 प्रोजेक्ट चालू आहेत कंटिन्यू. G+13, G+6, G+14, G+18 तळोजामध्ये येणारे अपकमिंग आहे. ठीक आहे. फर्स्ट टाइम BNF रायगडमध्ये स्टॉल लावणार. हो. कसे प्रकारचे तुम्ही प्रॉपर्टी घेऊन आले? आमचे फर्स्ट टाइम आहे. ठीक आहे. श्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून हे आमचं आम्ही सध्या इथे G+12 पुष्पक नगर मधून, प्लस उल्वेमधून, प्लस करंजाडेमधून आणि अपकमिंग तलोजा या संदर्भात हे आपण लावलं आहे. इथे प्रॉपर्टीचे रेट स्टार्टिंग किती पासून बोलायला गेलं तर माझ्या आता अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये चालू आहेत पुष्पक नगर मध्ये. G+14 माझे रेट असतील 5,500. G+7 पण आहे माझ्याकडे, 5,300 रेट आहेत माझ्याकडे. करंजाडेमध्ये पण आहे G+6. OC बिल्डिंग OC आलेली आहे, रेडी पोझिशन मध्ये आहे, तिथे माझे 5,500 रेट असेल.
वन टाइम बुकिंग असेल तर रेट वेगळे असतील. ऑप्शन्स खूप आहेत कस्टमरसाठी. म्हणजे तर कसं आहे की कस्टमर कसं कुठल्या पद्धतीने येतो त्याच्यावर माझे रेट असतील सर. तुम्ही जर माझ्याकडे वन टाइम ने आलात, त्या 50% डाऊन पेमेंटने आलात, त्याप्रमाणे सर माझे रेट असतील जे काही असतील ते.